हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नादतो ज्ञानराजा सुपात्र आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन करतो। सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण दोन श्लोकांचा 21 आणि 22 श्लोकांचा विचार 8व्या अध्यायातला सुरू आहे। त्यावरती माऊलींचं भाष्य आपण बघायला लागलेलं आहे आणि त्यावर वर्णन करताना जे योगीश्वर आहेत, जे महात्म्य आहेत, त्या महात्म्याचं सुद्धा वर्णन करायला लागले। कारण इथं अनन्य चिंतो शब्द जो आलेला आहे, जे अनन्य भक्त लभस्त्व अनन्यया यशांत स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम, या श्लोकावरचं भाष्य सुरू आहे ते 22 नंबरच्या। त्यामुळे अनन्य झालेले जे भक्त आहेत, त्या भक्त असतात कसे याचं वर्णन कालच्या ओवीमध्ये आपण 194 नंबरच्या ओवीमध्ये बघितलं। जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशाशी, 2-3 गोष्टी यामध्ये सांगितल्यात। कालचं चिंतन आपण बघितलं। त्या ठिकाणी निरंकारता असते, ज्या ठिकाणी गुणातीत असतात आणि त्या ठिकाणी सुखाच्या साम्राज्यावर बसतात कोण, जे निरीच्छ असतात ते। त्यामुळे निगर्वी, निरीच्छ आणि निरंकारी हे 3 शब्द या ओवीमधले आपले, म्हणजे ज्याला पिन वर्ड्स आपण म्हणतो, जे मुख्य आहेत शब्द, ते मुख्य शब्द त्यातले ते आहेत। निगर्वता असली पाहिजे भक्ताकडे। दुसरी गोष्ट, त्याच्याकडे गुणातीत झाला पाहिजे तो। आणि तिसरी गोष्ट, त्यातली निरीच्छ असला पाहिजे। यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वर्णन करताना सांगितलेलं आहे की आपण 3 गुणाच्या पलीकडे गेलेला तो भक्त असतो। दुसरी गोष्ट, अहंकार पाठीमागं पडलेला असतो, त्याचा अहंकार ओलांडून जातो। आणि तिसरी गोष्ट, इच्छा कामना यांच्याही पलीकडे तो गेलेला असतो, त्यामुळे निरीच्छ झालेला असतो। या 2-3 मुद्द्यावरती त्या चिंतन आपण कालच्या ओवीचं केलेलं आहे। पुढची ओवी आता आपण बघूया आणि परत वर्णन त्यांचंच करायला सुरुवात आहे। जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्ताशी उजू वाट जया गावा। ते जे निजधामाचं वर्णन आहे, त्या निजधामाचं वर्णन करताना म्हणतात, हे जे भक्त आहेत, जे भक्त त्या निजधामाला ज्या वाटेने जातात, ती भक्तीची वाट आहे। भक्ताशी उजू वाट, उजू म्हणजे चांगली वाट आहे। जे संतुष्ट लोकांकरता वाढलेले ताट आहे। संतोषिया वाढलेले ताट, जे चिंतारहित अनाथ जीवांचे मायपोट आहे। आणि भक्ताकरता ज्या गावाची वाट सरळ आहे, ते निजधाम जे आहे, ते निजधाम असं आहे की जे भक्त आहेत, जे अनन्य आहेत, ते संतोषाची वाढलेले ताट आहेत आणि चिंतारहित आहेत। चिंतारहित अनाथ जे जीवांचं जे आहेत, ते त्या जीवांचं काय करणारे, त्यांना कृपा करणारे आहेत। म्हणून हे जे संतोषाचे वाढलेले ताट, संतोषाचं मूर्तिमंत स्वरूप आहे। जे चिंतारहित अनाथ जीव आहेत, त्यांना आईचं प्रेम देणारे ते आहेत। आईसारखे प्रेम करून त्यांना चिंतामुक्त करणारे आहेत। आणि ज्या गावाला जाण्याची भक्ती ही सरळ वाट आहे। जर आपल्याला जायचं असेल तर भक्तीच्या वाटेनंच त्या निजधामाला जायला पाहिजे। अगोदरच वर्णन केलेलं आहे की जो भक्त अनन्य झालेला आहे, त्यालाच या परमसिद्धीची प्राप्ती होते। आणि त्या भक्ताला ज्ञानीभक्त सुद्धा शब्दप्रयोग शास्त्रानं वापरलेला आहे, ज्याची वर्णनं आपल्याला 12व्या अध्यायामध्ये 12 श्लोकानंतरचे पुढे जे 7-8 श्लोक आहेत, त्या श्लोकामध्ये भगवंतांनी या ज्ञानी भक्तांचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चया मय्यार्पित मनबुद्धिर्यो मदभक्त समे प्रिया।
जो भक्त संतुष्ट असतो, सततमी योगी यथात्मा दृढनिश्चया मय्यार्पित बुद्धी, माझ्या ठिकाणी ज्यानं बुद्धी अर्पित केलेली आहे, यो मद भक्त समय प्रिया, तो भक्त मला प्रिय आहे. आणि त्याच भक्ताचं वर्णन करताना ते संतोषाचं वाढलेले ताट आहे. संतोषाचे ताट शब्दाचा अर्थ आहे सदा संतुष्ट असतात, समाधानी असतात. जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये ते समाधानी असतात. प्रत्येक वेळी ते कृतज्ञ राहत असतात, भगवंताशी कृतज्ञ राहतात. म्हणून ते संतोषाचे वाढणे ताट आहेत. संतोषाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. आणि चिंतारहित अनाथ जीवांचं आईचं प्रेम देणारे ते आहेत. म्हणजे आईचं प्रेम त्या अनाथ जीवांना देणारे आहेत. आणि त्या गावाला जर जायचं असेल, त्या परमधामाला जायचं असेल तर माऊली म्हणतात, भक्ताशी उजू वाट जया गावा. सोपी वाट भक्तांसाठी कोणती असेल तर ती भक्ती आहे. भक्तीच्या गावाला जायला माऊलींच्या 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहे. झडझडोनी वहिला ग भक्तीची ये वाटे नाग, जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे. त्या ओवीशी संबंधित हा विचार आहे बघा. भक्तीच्या वाटेनंच जायला पाहिजे, तरच निजधामाला प्राप्त होतं. आणि ते निजधाम कसं आहे, माऊली बोलतात 9व्या अध्यायामध्ये, अव्यंग आहे. त्यालाच परम सिद्धी शब्द वापरला ना, त्याच्यामध्ये कुठलेही उणीव नसणारं ते निजधाम आहे. आणि त्या निजधामाला जर जायचं असेल तर भक्तीसारखी सोपी वाट नाही. म्हणून भक्तीच करावी. सगळ्या संतांनी वर्णन जे केलेलं आहे, उपासनेचा वरचा भाग जो आहे त्याला भक्ती म्हणतात, आणि ज्ञानाचा जो बाह्य भाग आहे तो भक्ती. पण ज्ञानाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्यासाठी भक्ती हे फार मोठं साधन आहे. त्यामुळं भक्ताचं वर्णन नुसता भक्त असं न करता ज्ञानी भक्त करतात. कारण भक्त तोच ज्ञानी. वर्णन मागच्या कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे की जो वासुदेव सर्वमिती, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिज रसाचा ओतला भाव. आणि म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी तोच. भक्तामधला सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी असतो. कोण? जो भक्तीच्या वाटेनं निजधामाला जातो. म्हणून आपल्याला जर मोक्ष हवा असेल तर मोक्ष कशानं? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हरिपाठामध्ये माऊली बोलतात, भावे विन भक्ती शक्य नाही आणि भक्ती विन मुक्ती शक्य नाही. ते बळे विन शक्ती हा दृष्टांत आहे त्याच्यातला. पण भक्ती जी आहे ती, मोक्ष जर पाहिजे असेल तर भक्तीशिवाय, भक्ती विन मुक्ती शक्य नाही. भावाशिवाय, प्रेमाशिवाय भक्ती जागृत होत नाही आणि भक्तीशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि इथं माऊली म्हणतात, जे संतोषाचे वाढलेले ताट, असे जे योगेश्वर महात्मे जे आहेत हे आपल्याला या भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून निजधामाला जाण्यासाठी एकमेव मार्ग कोणता असेल तर भक्ती ही सरळ वाट आहे. त्यामुळं ज्ञानी भक्त जे असतात सदा तृप्त असतात. तृप्ती हे त्यांचा स्थायी भाव आहे. तृप्ती म्हणजे समाधान, अखंड समाधानामध्ये ते असतात. म्हणजे समाधान जर प्राप्त झालं, समाधान ते दर्शन असं म्हटलेलं आहे. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये उभी आहे संतुष्ट शब्दावरती. वार्षे विन सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. त्याची संतुष्टता कशावर अवलंबून असते? कशावरच नसते. कशावर अवलंबून असेल तर ती संतुष्टताच नसते. संतुष्टता हा आतला स्थायी भाव आहे. आत्म्याचं लक्षण आहे संतुष्टता आणि तृप्ती हे. त्यानुसार ज्याला आत्मदर्शनाचा योग झालेला आहे त्याला स्वतंत्र अशी संतुष्टता शोधायला जावं लागत नाही. जसा समुद्र आहे त्याचं वर्णन माऊलींनी दृष्टांत 12व्या अध्यायामध्ये दिलं आहे. ते म्हणतात, वार्षे विन सागरू. जसा पाऊस नाही लागला तरी समुद्र आटत नाही. वार्षे विन सागरू, जैसा जडे नित्य निर्भरू. स्वतःवरच तो निर्भर असतो, अवलंबून असतो, नित्य असतो. तैसा निरुपचारू, ज्याला कोणत्याही उपचाराची गरज नसते, संतुष्ट जो, असा संतुष्ट तो असतो. म्हणून त्यांना संतोषाचे वाढलेले ताट आहे. हे संतुष्टपणा, त्यांचं ताट हे जगाला वाटतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हे मोक्षाचं ताट ते जगाला वाटण्यासाठी तयार होऊन बसलेले असतात. त्यामुळं या संतांना शरण जावं. भगवंताला शरण जाण्यापेक्षा अगोदर संतांना शरण जावं. अगोदर ग्रंथांना शरण जावं, मग संतांना शरण जावं. म्हणजे भगवंताकडे ते घेऊन जाण्याचा मार्गच दाखवतात. नंतर भगवंताला शरण येण्याचा
विचारच बी करावा लागत नाही जर आपण ह्या मार्गाने संतांच्या मार्गाने गेलो तर. कारण संत जिथं राहतात ते गाव निजधाम भक्तीची सोपी वाट आहे. त्यामुळे संत म्हणतात आम्ही ही मिळवलेली वाट आहे आणि त्या वाटेनं तुम्हाला यायचं आहे आमच्या बोटाला धरून, म्हणून ते संतुष्ट आहेत, आपल्यालाही संतुष्ट करतात. म्हणून माऊलीनं वर्णन करताना काय केलेलं आहे, वारशे विन सागरू, म्हणजे यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊशे विन न सुखे समुद्र जैसा. त्या भक्ताचं वर्णन करताना 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात की जो यथा लाभेन तोखे, लाभ झाला असताना त्याला सुख वाटत नाही, अलाभेन पारुखे, समजा त्याला मिळालं नाही तर त्याला विषण्णता येत नाही, आणि अलाभेन पारुखे पावसे विन न अटे समुद्र जैसा. पावसाशिवाय समुद्र आटत नाही. पाऊस लागला नाही म्हणून समुद्र आटत नाही. पाऊस भरपूर लागला म्हणून समुद्राला महापूर येत नाही. त्याला वर आणि खाली उतरणं आणि चढणं हे नसतं. तर असा विचार भक्ताच्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि ती संतुष्टता सांगितलेली आहे. कारण त्याच्या संतुष्टाकरता अन्य साधनच लागत नाही. म्हणून या भक्तासाठी परमात्मा हे वाढलेलं ताट असतात आणि हे ब्रह्मरसाचं भोजन असतं. हे ब्रह्मरसाचं भोजन संत स्वतः प्राशन करतातच, पण दुसऱ्याला सुद्धा वाटत असतात. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाने जे संपन्न झालेले जे पुरुष असतात ते चिंतारहित असतात. पहिला मुद्दा सांगितला आहे, अचिंता अनाथाचे माये पोट. ते अचिंत म्हणजे काय, चिंतारहित झालेले असतात. म्हणजे त्याने माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबे, तुकाराम महाराज म्हणतात. नाहीतर आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेशिया. माझी सगळी तृष्णा, माझी चिंता, शोक आणि मोह नष्ट झाले असं तुकोबा म्हणतात. केव्हा, ही भक्तीची वाट, त्या वाटेनं मी निजधामाला पोचल्यानंतरच बोलतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंत झालो मी. निश्चिंत म्हणजे माझा आता शंका राहिली नाही आणि चिंताही राहिली नाही की मी आता तिथं जाऊन पोहोचलेला आहे. म्हणून हरी तैसे हरीचे दास, नाही भय मोह चिंता आस. तुकाराम महाराज सोप्या शब्दात आपल्याला सांगतात. त्यांना चिंता, भय, मोह अशी अपेक्षा कुठल्याही नसतात. म्हणून हरी तैसे हरीचे दास. हरी कसा सुखरूप आहे, आनंदरूप आहे, ज्ञानरूप आहे, तैसे हरीचे दास. हरी तैसे हरीचे दास, नाही भय चिंता आस. त्यांना मोह, भय आणि चिंता यांची लागण झालेली असते. त्यामुळे हे भक्त देवाविना अनाथ समजतात. देवाशिवाय मी अनाथ आहे असं समजत असतात. म्हणून त्याच्याशिवाय माझं काही चालत नाही. तुकोबा म्हणतात, तुझं विन मोज कोण बा सोयरा, अनिक दुसरा पांडुरंगा. तुझ्यासारखा माझा पाहुणा दुसरा कोण नाही. माझा नातलग तूच आहेस. आम्ही नातलगांच्या मध्ये अडकतो आणि तुकाराम बुवा काय म्हणतात, पांडुरंगाला नातलग करतात. आपणही आपला रिलेटिव्ह कुणाला करायचं, विठ्ठलाला, पांडुरंगाला करायचं. तुझं विन मज कोण वा सोयरा, तुझ्याशिवाय मला जवळचा कोण असा आहे, अनिक दुसरा पांडुरंगा. म्हणून या अनाथ जीवांना पोटाशी धरतात आणि त्यांचा सांभाळ करतात. अनाथाला भगवंत पोटाशी धरतात आणि त्याचा सांभाळ, अनाथ जीवांचा करी जो सांभाळ. तुकारामचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा, अनाथ जीवांचा करीतो सांभाळ. त्याला कुठल्याही प्रकारचं विचार न करता अशा अनाथ आणि अनन्य भक्त जे असतात त्यांचा सांभाळ करण्याचं काम भगवंत करतात. देवी मी तया जैसे असते तैसिया, कळी काळ नकोनिया घेतला पट्टा. मी सगळ्या कळी काळाशी युद्ध करून त्यांना मी वाचवतो. जैसे असते तैसिया, जसे असतील तसा त्यांचा मी स्वीकार करतो. फक्त एक अटच आहे, त्यांना माझ्या ठिकाणी अनन्य भाव असला पाहिजे, अन्य काय नाही. म्हणून त्यांना संतुष्टता पुरवण्याचं काम, त्यांच्या चिंता घालवण्याचं काम आणि भक्तीच्या वाटेनं निर्धामाला घेऊन जाण्याचं काम भगवंत करतात अशा अनन्य भक्ताचं. म्हणून म्हणलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये उभे आहे बघा, देवी मी तया जैसे असती तैशिया, कळीकाळ नोकुनिया घेतला पडता. कळीकाळाशी नोकुनिया म्हणजे त्याचा कळीकाळांचा नाश केला आणि नाश करून मी काय घेतलेला आहे, मी हातात त्यांना घेतलेला आहे. जैसे असते तैशिया,
तैसे तेवी मी तया जैसे असती तैसे, जसे ते असतील तसं त्यांना मी घेऊन जातो. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, समर्थांची कांता कोरा न मागे, अशाला का संतुष्टता जाईल सांगा. जो भक्ताचा चिंता भगवंत करतात त्याला कशानं संतुष्टता आणि असमाधान निर्माण होईल सांगा. कशानं असंतुष्टता निर्माण होईल, कशानं असमाधान होईल. म्हणून हा परमपुरुष आहे, हा केवळ अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. भक्तीच्या वाटेनं जावं लागतं. तैसा मी 11व्या अध्यायामध्ये सुंदर होय, तैसा मी एकची परी आतुडे म्हणजे प्राप्त होतो. आतुडे गा अवधारे कसं म्हणतात, तरी भक्ती येऊनी वरी चित्ता का. कशी सुंदर उभे आहे बघा. ते काय म्हणतात, तैसा मी एकची परी, तसा मी एकाच मार्गानं एकाच पद्धतीनं प्राप्त होऊ शकतो. आतुडेगा अवधारी मी प्राप्त होऊ शकतो, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात का. जर भक्तीनं अंतःकरणाला वरलं म्हणजे अंतःकरणात भक्ती दृढ झाली तर माझी प्राप्ती होते. म्हणजे भक्तीच्या वाटेनं जावा म्हणतात ना, उजू वाट भक्ताची म्हणलेली आहे. भक्ताची उजू वाट जया गावा, त्याला ज्या रस्त्याला जायला ही चांगली भक्ती ही वाट आहे. म्हणून भक्ती हा राजमार्ग आहे. भक्तीची नाव आपण जर धारण केली सामान्याने सुद्धा, तर हा संसार समुद्र सुद्धा तरून जाता येतो. माऊली सोप्या शब्दात सांगतात. म्हणून भक्तीच्याच मार्गाला जावं. पै भक्ती एकी मेजाने ते तर साने थोरण म्हणे. आपल्याला भाव आणि भक्ती ही जी स्थायी भाव आहेत भक्ताचे, ही ज्याच्याकडे आहेत त्यांच्याकडे तो फार मोठा श्रीमंत आणि संपत्तीवान म्हणायला पाहिजे. ज्यांच्याकडे प्रेम आहे देवाबद्दल, जगाबद्दल प्रेम आहे, ती सर्वात मोठी संपत्ती आहे. पण आमच्याकडं द्वेष आहे, आणि हे द्वेष घ्यायला कोण तयार असते सांगा. कुणाला द्वेष पाहिजे. त्यामुळे मी नकोसा झालो कारण मी द्वेषयुक्त आहे म्हणून, मी नकोसा आहे कारण मी अहंकारी आहे म्हणून. लोकांना का आवडत नाही, मी अहंकारी आहे म्हणून. मग देवाला आवडेल काय तो. जो लोकांनी आवडत नाही तो देवाला कसं आवडेल. म्हणून माझ्याकडे जर प्रेम असेल तर प्रेम सगळ्यांना आवडतं. सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती असेल तर प्रेम आहे. त्यामुळे देव सुद्धा सगळ्यांना आवडला पाहिजे. देव ही प्रेमाची मूर्ती आहे आणि त्यामुळे तो त्यांना आवडला पाहिजे. माऊलींनी सुंदर वर्णन केलं. 195 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात, जे संतोषी या वाढले ताट, जे अचिंता अनाथाचे माय पोट, भक्ताशी उजवाट जया गावा, हे एक एक सांगूनी वाया, काय करू पाय फार करू धनंजया. इतकं कशाला सांगत बसू, निष्कारण विस्तार कशाला करायला लागलो मी. पै गेली या जया ठाया तो ठाऊची होईजे. त्या गावाला गेलं ना, त्या गावासारखाच तो होतो. ज्या परधामाला गेल्यानंतर तो जाणारा ते परधामच बनतो. म्हणजे परधाम वेगळं आणि तो भक्त वेगळा असं होत नाही. ह्याचा अर्थ गाव हे तिथंच आहे, हे सांगायचा मुद्दा हा आहे. गाव हे माझ्याजवळ आहे. ते परधाम मोक्ष जो आहे तो माझ्याजवळ आहे. ज्ञान सुखरूपता माझ्याजवळ आहे. असा कुठं प्रवास करून ते प्राप्त करायचं नाही. तर म्हणूनच माऊली म्हणतात, गेलिया जया ठाया, ज्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर तो ठावोची होईजे, ते स्थानच तो स्वतःच होतो. मग अशा किती गोष्टी तुला सांगू. पहिल्या तुकड्यात म्हणतात, एक एक सांगोनी वाया, ही एकच गोष्ट सांगून काय फार करू धनंजया, कशाला विस्तार करू. त्याच्यापेक्षा थोडक्यात तुला सांगतो. ज्या गावाला पोचल्यानंतर ते गावच तू स्वतः होतो, परधामच स्वतः होतो, मोक्ष स्वतः म्हणतो आपण होता. म्हणजे जीव कोणत्याही लोकात गेला, विचार जर केला, कुठलेही लोक आहेत मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेत बघा. ब्रह्मलोकात गेला म्हणजे सत्यलोकात गेला, इंद्र लोकामध्ये गेला म्हणजे स्वर्ग लोकामध्ये गेला, आणखीन विष्णू लोकामध्ये गेला, नंतर आणखीन कुठल्या तर कैलासामध्ये गेला, तरी सुद्धा त्याला माग तो वेगळाच राहतो, भगवंतापासून वेगळाच राहतो. कारण पुण्याच्या प्रभावानं तो तिथेपर्यंत पोहोचलेला असतो. आणि पुण्य ही संपणारी गोष्ट आहे. पुण्य ही भोगून संपतं आणि भोगून संपल्यानंतर परत यावं लागतं. त्याचं प्रत्येक गावातून जीव कोणत्याही गावात गेला, गाव म्हणजे लोक, ब्रह्मलोक, विष्णू लोक आणि कैलास, इंद्रलोक, स्वर्ग, हे जे लोक सांगितलेले आहेत, ह्या कुठल्याही लोकात जरी तो गेला तर त्याला परत यावंच लागतं, त्याशिवाय चालत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जीव कोणत्याही लोकात गेला तरी वेगळा राहतो आणि कालांतराने जेव्हा त्याचं पुण्य संपतं तेव्हा परत येतो. असं एकच गाव आहे ज्याला परमधाम आणि भगवंताचं गाव म्हणतो, तो तिथून परत यावं लागत नाही.
जो भगवंताशी एकरूप झाला त्याला परत जाणं येणं राहत नाही. परंतु जीव जेव्हा कुठल्याही लोकात पुण्याईनं जातो त्यावेळी त्याला परत यावंच लागतं. म्हणून इथं म्हणतात काय गेलिया पै गेलिया जया ठाया तो ठावोची होय, तिथलाच होऊन राहतो तो. आणखीन गोष्ट काय, सुख शोधायला गेला आणि सुखरूपच होऊन गेला. सुखरूप होणं म्हणजे सुख वेगळं आणि आपण वेगळं नव्हे. तसं परधामाला जाणं म्हणजे परधाम आणि तो भक्त वेगळा असं राहत नाही. त्यांच्यामधला भेद नष्ट होतो, वेगळं राहत नाही. नदी आणि समुद्र असा वेगळा राहत नाही. नदी जेव्हा समुद्रात जाऊन मिक्स होते त्यावेळी ती त्या समुद्रापासून वेगळी होत नाही किंवा वेगळं त्याचं नाव सांगता येत नाही, ती समुद्र रूप होते. तसं परधामाला गेला की तो परधाम हेच त्याचं ठिकाण होतं, तो ठिकाणच बनतो. ते ठिकाण हे सांगायचं आहे. त्यासाठी दृष्टांत दिलाय बघा, फार सुंदर दृष्टांत. हिवाची या झुळका म्हणजे वाऱ्याचा थंडगार झुळकेमुळे सुद्धा जैसे हिवची पडे उष्णोदका, उष्ण उदक म्हणजे उष्ण पाणी, उष्ण उदक शब्दाचा अर्थ आहे तापलेलं गरम पाणी सुद्धा थंड होतं. साध्या झुळकीनं सुद्धा वाऱ्याच्या गरम पाणी थंड होतं का. सामोरा झालेया आरका तमची प्रकाशो, किंवा सूर्याच्या जर संपर्कात आला अंधार, समोर आल्यानंतर त्या अंधाराचाच प्रकाश होतो. सूर्याच्या जवळ आला ना सूर्याच्या ह्याच्यामध्ये तर अंधाराचाच प्रकाश होतो. अंधार जातो नव्हे, अंधाराचा प्रकाश होतो. सुंदर ती उपमा वापरलेली आहे, दृष्टांत पण दिलेला आहे. जशी छोटीशी वाऱ्याची झुळक आली तर त्या वाऱ्याच्या झुळकेमुळे गरम पाणी सुद्धा थंड होतं आणि सूर्याचा उदय झाला की अंधाराचा प्रकाश होतो. त्याप्रमाणे पुढे दृष्टांत दिलेला आहे बघा. हे दृष्टांत अगोदर समजावून आपण घेतले पाहिजे की थंड पाण्याचे सुद्धा थंड झुळकीनं गरम पाणी सुद्धा थंड होतं. आता थंड होतं म्हणजे काय, मुळातच ते थंड आहे, लक्षात घ्या. तर तसं तो त्याचं स्वरूपच धारण करतो. त्या वाऱ्याचं झुळकीचं स्वरूप त्याला प्राप्त होतं, सूर्याच्या प्रकाशाचं स्वरूप त्या अंधाराला प्राप्त होतं. त्यामुळे अंधार राहत नाही, अंधाराचा प्रकाश होतो. अंधार कसा प्रकाश रूप होतो त्याप्रमाणे तैसा संसारा जया गावा गेला साता पांडवा होऊन टाकी आगवा मोक्षाचाची. तसं आता सिद्धांत दिलाय बघा वरच्या दृष्टांताचा. तसं हा दुःखरूप संसार ज्या परमधामरूपी गावाला जर गेलाच तर संपूर्ण सुखरूप होऊन राहतो, मोक्षरूप होतो. जर या दुःखरूप संसारानं म्हणजे या शरीरधारी जीवानं जर भगवंताचाच विचार जर केला तो भगवत रूप होतो. तो जीव म्हणून शिल्लकच राहत नाही, जीव ब्रह्मरूप होतो हे सांगायचं आहे. म्हणजे काय करतो, गेला साता पांडवा त्या ठिकाणी जर गेला परमधामाला होऊन ठाके आगवा मोक्षाचाची, तो मोक्षरूपच होतो. त्याप्रमाणे परमात्रूपी गावाला मुक्कामाला हा संसार जर गेला तर तो सर्व बाजूने मोक्ष होतो. जसा अंधार जर सूर्याला भेटायला गेला तर तो प्रकाशच होतो, तसं जीव जर देवाला भेटायला गेला तर तो भगवत रूपच होतो. देव पहावया गेलो आणि देवची होऊन ठेलो. तुकाराम महाराजांचा अनुभव जो आहे तोच अनुभव इथं माऊली सांगतात की देव पाहायला गेलेले देवरूपच होता, परत येत नाहीत ते, परत यायचा तो रस्ताच नाही आहे. तसं म्हणून वरती बनलेलं आहे, झुळकीशी संबंधित झाला की पाणी ते गरम होतेलं पाणी थंड होतं, अंधाराचा प्रकाश होतो. सूर्याच्या सानिध्यात आल्यामुळं अंधाराचा प्रकाश होतो. त्याप्रमाणे या परमात्रूपी गावाला जर मुक्कामाला कोण जर संसार गेला, मुळात संसार दुःखरूप आहे आणि असा दुःखरूप संसार जर सुखरूप असणाऱ्या परधामाला भेटायला गेला तर तो तदरूप होतो. जसा जीव हा दुःखरूप आहे, करता भोगता आहे, अहंकारी आहे, पण तोच जर त्या ब्रह्माशी एकरूप झाला तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. काय होतं, जीवाला ब्रह्मपद प्राप्त होतं. हे सांगायसाठी हा दृष्टांत दिला. म्हणजे तो मोक्षरूप होतोय म्हणजे काय, दुःख विरहित सुखरूप होतो असं सांगायचं. दुःख नाही, आपण काय म्हणतो सुखी होणं ह्या दुःख असतं आणि सुखरूप होण्यामध्ये दुःखरहित सुख असतं.
दुःख रहित सुख असणं फार महत्वाचं आहे. आम्हाला जे आता सुख मिळते ना प्रपंचातून, विषयातून, ते भेसळ आहे. त्यात दुःखाचा थोडासा भाग आहे, म्हणून आपल्याला दुःख होतं. लग्न करून करताना आपल्याला सुखच वाटत असतं, पण लग्न झाल्यानंतर दुःख का होतं? तर ते सुखात दुःखच होतं. आपल्याला मुलं व्हावीत म्हणून आपण नवसं करत असतो, किती भक्ती करत असतो, आणखीन काहीतरी देवाला काहीतरी मागणं मागत असतो, आनंदासाठीच ना. पण तीच मुलं कदाचित दुःखाचं माझ्या कारण होतं. मुळात जे मला सुख वाटत होतं ते सुख म्हणजे दुःखाचा अंगर का, सुखाचा अंगर का घालून जे आलेलं ते दुःखच होतं. मला फक्त ओळखता आलं नाही अंगरख्यावरून. अंगर का घातलाय सुखाचा, आत आहे दुःख. वरती चांगला सुटाबुटात आहे आणि ते सूट बूट काय घातलेलं आहे ते सगळं सुखाचं आहे. आत मात्र भरलेला आहे तो सगळा शेणाचा पुतळाच आहे. एखादा वर सजवलेला एखादा पुतळा असतो बघा, आणि वर नटवलेला असतो, आणि आत काय भरलेलं असतं? शेणाचे गोळे टाकलेले असतात, कचरा टाकलेला असतो. जर आत बघून बघावं तर जसं सगळं ते कचराच दिसायला लागतो, तसं हा दुःखरूप संसार जो आहे, तर जो परमधामाला म्हणजे भगवंताला भेटायला जर गेला तर तो संसारच मोक्षरूप होतो, म्हणजे दुःखरहित होतो. कारण विषयामध्ये सुख आहे ते दुःखरूप सुख आहे. कसं आहे? दुःखासहित सुख आहे. अत्यंतक दुःखाची निवृत्ती ही मोक्षाच्या ठिकाणी आहे, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्षाचं स्वरूप सांगताना वेदांतानं सांगितलेलं आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि 2 नंबर परमानंदाची प्राप्ती. दुःख घालवणं, जाणं आणि परमानंदाची प्राप्ती होणं, वास्तविक दोन्हीमध्ये मोक्षच आहे. परमानंदाची प्राप्ती होणं हा एक मोक्ष आहे, आणि दुःख जाणं हाही मोक्षच आहे. दुःख जाणं हा निगेटिव्ह मोक्ष आहे, आणि परमानंदाची प्राप्ती हा पॉझिटिव्ह मोक्ष आहे. ह्या दोन्हीचा थोडासा फरक आहे. म्हणजे संसाराचं वास्तव स्वरूप ज्यांना कळलेलं आहे ना, त्यामुळं जीव म्हणजे संसार, आणि संसार हा जीवाच्या आश्रयानं राहतो. करता भोगता जन्मणारा मरणारा असा जीव, त्या जीवालाच संसार म्हणतात. अन्य कुठला संसार आहे? जिथं कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, मरण आहे, मृत्यू, जीवन आहे. काय जन्माला यायचं आणि उपजते नाशे, किंवा माऊली म्हणतात त्याप्रमाणे, आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे गा मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. फार सुंदर ओवी आहे बघा. बघायला पाहिजे कुठल्या अध्यायामधले आहे, आपण शोधू शकता. आगा उपजणे आणि निमणे, ज्याला उपजणं आहे आणि निम्न म्हणजे मरण आहे, हे साचची जे का मानणे, ह्याला जे खरं मानतात. जन्माला आला आणि मृत्यू पावला, असं जन्माला येणं खरं आणि मरणं खरं असं जे मानतात, तो जीवलोकू मी म्हणे संसारोहन. त्याला मी जीवलोक म्हणतो, दुसऱ्या शब्दात त्याला संसार म्हणतात. माऊलींनी व्याख्या केलेली आहे जीवलोकाची. जीवलोक म्हणजे संसार. तर संसारात काय मानलं जातं? सुख दुःख खरी मानली जातात, येणारी जाणारी असतात. जन्म मृत्यूच्या ठिकाणी खरे मानले जातात. उपजणे आणि निमणे हे साचची का जे मानणे, हे साच म्हणजे खरं मानलेले असतात. त्यामुळे जन्म मृत्यू, सुख दुःख, पाप पुण्य, बंध मोक्ष हे सर्व जीवालाच आहे, शरीराला नाही. शरीर जड आहे, ते कुठल्या बंधनात असते सांगा बघू? आणि त्याला कुठला मोक्ष मिळणार आहे? कारण ते प्रारब्धाशी संबंध आहे, आणि प्रारब्धानं मोक्ष मिळत नाही. 2 गोष्टी आहेत. हे सिद्धांत जरा पाठ करून लक्षात ठेवले पाहिजे आपल्याला, की प्रारब्धानं शरीर मिळतं, आणि प्रारब्धाने मोक्ष, म्हणून प्रारब्धाने मोक्ष मिळत नाही. कारण शरीराला मोक्ष नाही. मोक्ष कुणाचा आहे सांगा? करतो म्हणतो तो कोण बोलतो? मी सुखी आहे, दुःखी आहे, मी जन्मलो, मी मरलो, मी म्हातारा झालो, मी आजोबा आहे, असं कोण बोलतं? मी मुलगा आहे, मी पत्नी आहे, मी पती आहे, कोण बोलतं? जीव बोलतो. त्यामुळे जीवाला जन्म मृत्यू, सुख दुःख, पाप पुण्य, बंध मोक्ष हे सगळं ह्या जीव लोकामध्ये घडतं, त्याला संसार लोक म्हणलेला आहे. माऊली म्हणतात, जर या जीवानं ठरवलं तर तो मोक्षाच्या त्या निजधामाला, मोक्षापर्यंत पोहोचून मोक्षरूप होतो. त्यामुळे ज्ञानाने जीव परमात्म्यास जाणून मोक्षास प्राप्त होऊ शकतो. कारण जीव हा संसार जो आहे तो मोक्षमय होतो. वास्तविक दुःखरूप असलेला संसार सुखरूपामध्ये बदल होतो.
आता बदल होणं म्हणजे काय, हे का कुठनं कुठं जायचं नाही, आहे तिथं ठाईच सगळं होते ते. जीवाला आपण ब्रह्म आहे हे ज्ञान होतं. मोक्ष होते म्हणजे काय होतं, तर जीवाला मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी परमात्मा भगवंत आहे असं ज्ञान होतं. आणि जसा अंधारच प्रकाश होतो तसा जीव मुक्त होतो. अंधाराचा जसा प्रकाश होतो तसा जीवाचं ब्रह्मत्व सिद्ध होतं. जीव मुक्त होतो म्हणजे काय सांगा, काय वेगळा कुठनं मोक्ष आणायचा आहे काय, नाही. आता अंधाराला घालवायला कुठली फावडी आणि खोरी आपण वापरली वापरली काय, एखाद्या खोलीमध्ये अंधार गच्च भरून राहिलेला आहे, तर दार उघडायचं आणि तो अंधार घालवायला काय करायचं, तर खोरं घ्यायचं, पाट्या घ्यायच्या, त्या पाटीमध्ये अंधार भरायचा आणि बाहेर फेकायचं काय खिडकीतनं, नाही. एक तर दिवा फक्त आणायचा, एक लाईट लावला ना की तो अंधार जो होता तो अंधारच प्रकाशामध्ये रूपांतर होतो, बाकी काही करावं लागत नाही. तसा जीवाला मोक्ष मिळवण्यासाठी अधिक काय करायचं आहे, तर मी ब्रह्मरूप आहे असं जीवानं फक्त जाणायचं आहे, अन्य काही करायचं नाही. आणि हीच साधना मूळची आहे. म्हणून जीवाला आपण ब्रह्म हे ज्ञान होतं, किंवा जसा अंधाराचा प्रकाश होतो तसा जीव मोक्षमय होतो. शरीरच ब्रह्म आहे असा त्याचा अनुभव येतो. जसं पाणी गरम असते ते एका झुळकीनं लगेच थंड होतं. गरम असलेलं पाणी आपण म्हणजे जीव एवढा इतके जन्म त्यानं घेतलेले आहेत, कसा लगेच मोक्ष मिळेल, बंधनातून बाहेर पडेल असं नाही. अंधार घालवायला किती वेळ लागला, तसा जीवाला मोक्ष व्हायला किती वेळ लागणार आहे. तिथंच आहे तो मोक्ष, फक्त ते जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी पाणी आणि अंधार या दोन गोष्टींचा दृष्टांत दिलेला आहे. गरम पाण्याचं जसं थंड पाणी लगेच होतं झुळकीनं, तसं अंधाराचा प्रकाश होतो सूर्याच्या उदयामुळं. आणि ह्या सांगण्यासाठी तैसा संसार जया गावा, गेला साता पांडवा, होऊन ठाके यागवा मोक्षाचची. लगेच चोराचा काय होतो, साव होतो, म्हणजे सज्जन बनतो, लगेच सज्जन बनतो. का, कारण सज्जनता ही मूळचीच आहे, फक्त ती जाणून घ्यायची आहे. मी मूळचा राक्षस नाही. माझ्याकडं आता आमच्याकडे जे कुठले द्वेष, काम, क्रोध आदी जे सगळे षडरिपू आहेत हे बाहेरून आलेले आहेत, आणि बाहेरून आहेत त्यामुळे ते जातात. पण ते का मूळचे नाहीत. मूळचे असते तर गेले नसते, माणूस ज्ञानी झाला नसता. अज्ञान हा जर त्या जीवाचा स्थायी भाव असता तर अज्ञान गेलंच नसतं ना. अज्ञान निवृत्त आहे. निवृत्ती म्हणजे निवृत्त होणार आहे, जाणार आहे, कारण ते आलेलं आहे. अज्ञान हे आलेलं आहे आणि त्यामुळे ते जातं ज्ञानामुळं. मग ज्ञान होतंय काय, काहीतरी म्हणा. मग अज्ञान गेलं म्हणा, नाही तर ज्ञान आलं म्हणा, दोन्ही पूर्वी गोष्ट. पण ज्ञान आलं म्हणणं ही चूक आहे. कशी चूक आहे सांगा, ज्ञान मूळचंच आहे, मीच ज्ञानरूप आहे. मग मला मी ज्ञान आलं असं म्हणण्यात काय अर्थ आहे. सोपा शब्द आहे, अज्ञान गेलं हे म्हणणं बरोबर आहे. माझं अज्ञान गेलं, मोह गेला, नष्ट मोहा स्मृतीवर लब्ध्वा तत् काय, त्या तुझ्या कृपेनं माझा सगळा नष्ट झाला. मोह नष्ट झाला म्हणतात. ज्ञान झालं म्हटला नाही अर्जुन, ही फार महत्वाची गोष्ट त्यामध्ये आहे. त्यामुळे संसार मोक्षमय होतो याचा अर्थ संसार नव्हताच, न तर मोक्षमय झाला नसता ना. हा कल्पना आहे सगळी, संसार ही कल्पना आहे. तो दुःखरूप आहे, चुकीचा शब्द आहे. दुःखरूप असता तर सुखरूप होईल कसा सांगा बघू. सुखरूप होतो याचा अर्थ तो दुःखरूप नव्हताच, आणि तो मूळचाच सुखरूप आहे, मूळचाच ज्ञानरूप आहे. त्यामुळे ज्ञान अज्ञान ह्या सगळ्या कल्पना आहेत. माऊलींनी अमृतानुभवामध्ये अज्ञानाबरोबर ज्ञानाचं सुद्धा खंडन करून टाकलेलं आहे. सापेक्षतेनं दोन्ही राहत नाही. म्हणून सगळा संसार मोक्षमय होतो. होऊनी ठाके आघवा मोक्षाची या. संसारच मोक्षमय होतो म्हणजे जीव ब्रह्मरूप होतो. अधिक अजिबात दुसरं काय होत नाही. म्हणजे समोर संसार आहे, झाडं वेली पाणी नद्या नाले, ते काय वाकडे तिकडे झालेत काय. मोक्ष झाला म्हणजे संसार मोक्षरूप झाला म्हणजे काय, मोक्षमय झाला म्हणजे काय झालं, काही नाही. माझी दृष्टी बदलली. मी जी जीवदृष्टी माझी होती ती आत्मदृष्टी मला प्राप्त झाली, एवढाच बदल होतो. म्हणून म्हणतात सगळा संसारच मोक्षमय होतो. माऊली बोलतात पुढे काय म्हणतात बघा, तरी अग्नी माझी आले तैसे इंधनची अग्नी झाले, पाठी न निवडची काही केले काष्टपण. आता दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे.
चपकळ असे दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत पुढील ओळीमध्ये. पुढील या 199 ओळीपासून पुढे अगदी 202 ओळीपर्यंत दृष्टांत देऊन 203 ओळीमध्ये सिद्धांत सांगून या श्लोकाचं निरूपण माऊलींनी संपवलेलं आहे. सलग तीन दृष्टांत दिलेले आहेत. 3 नाही 4 दृष्टांत दिलेले आहेत आणि 4 दृष्टांताच्या द्वारे ते पटवून दिलेलं आहे. बघा की कसा एकदा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय म्हणतात बघा. 199 अग्नी माझे आले जैसे इंधनची अग्नी झाले. समजा इंधन म्हणजे लाकूड, वाळलेली लाकडं असतात ना. इंधन म्हणजे जे पेटण्याचं जे साधन आहे, पेटण्याचा भाग, तोच त्याला इंधन म्हणतात. तर ते इंधन काय आहे? लाकडं आपण समजूया, वाळलेली लाकडं. अग्नी माझी आले जैसे इंधनची अग्नी झाले, म्हणजे ते जे लाकूड आहे तेच अग्निरूप होतं. कशात गेल्यामुळं? अग्नीत गेल्यामुळं. तसं काय पाठी न निवडीची काही केले काष्टपण, नंतर त्या लाकूडपणा किती प्रयत्न केला तरी वेगळाच होत नाही. आता म्हणूया आपण त्या लाकडाला बाजूला काढूया. काढता येईल काय? अजिबात काढता येणार नाही, कारण ते अग्निरूप झालं. तसं मी एकदा भगवंताशी एकरूप झालो, जीवाला ब्रह्मत्व प्राप्त झालं, पुनर्जन्म नाही. जसं काष्ट म्हणजे लाकूड त्या अग्नीतून पेटल्यानंतर बाहेर काढता येत नाही, तसा भगवंताशी एकरूप झालेला अनन्य भक्त त्याला जन्म पुन्हा नाही, पुनर्जन्म पुन्हा म्हणजे नाही. एकदा मोक्ष प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही हे सांगण्यासाठीच माऊलीने हा दृष्टांत दिला की अग्नीच्या तावडीत सापडलेलं जर लाकूड असेल तर ते लाकूड अग्नीच बनतं. ते परत लाकडाच्या स्वरूपात आपल्याला भेटत नाही. आता लाकूड जरा परत आहे तर सध्या नाही, त्याची राख होते म्हणजे ते अग्नीशी एकरूप होतं. म्हणून पहिला दृष्टांत काय दिला? अग्नी माझी आले जैसे इंधनची अग्नी झाले, पाठीनं निवडीची काही केले काष्टपण, ना तरी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसता जिया परी. त्याच्यावरचा दृष्टांत बघा. आता मोठ्या बुद्धिमान माणसं जरी असली सुद्धा बुद्धिमंतपणे ही करता, बुद्धिमान माणसांना सुद्धा प्रयत्न करून साखरेचा ऊस करता येत नाही. मोठा शास्त्रज्ञ असू दे, कोणी शास्त्रज्ञाना, की त्याला साखरेचा ऊस जसा करता येत नाही तसा एकदा त्याशी भगवत रूप झालेल्या भक्ताचा पुन्हा जन्म येत नाही. तो परत मूळच्या स्थितीला येत नाही. बरं का, मूळची स्थिती कुठली आहे त्याची? जीवपणा. तो जीवपणाला येत नाही तर तो काय होतो? मग जीवपणाला येत नाही तर मरत नाही. त्यामुळे जन्म आणि मरणाच्या येजारी संपून जातात. कशामुळं? त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं. कशाशी एकरूप झाला? ऊसाची एकदा साखर झाली की पुढचा दृष्टांत आहे. मगाशी म्हटलं लाकडाशी इंधन आणि लाकूड एकत्र आलं, लाकूड आणि अग्नी एकत्र आलं तर अग्नीतून परत लाकडाला वेगळं करता येत नाही, ते अग्निरूपच होतं. तसं आता दुसरा दृष्टांत त्याच्यापेक्षा वेगळा आहे. बघा की ज्यावेळी साखर बनली जाते त्या साखरेचा कोणीही बुद्धिमंत असू दे, हुशार, तोही ऊस बनवत नाही. तसा त्या जीवाला परत जन्म नाही, परत तो माणूस रूपाला येत नाही. माणूस म्हणजे काय? जीव रूपाला येत नाही. जसं ऊस रूपाला साखर येत नाही तसा हा जीव रूपानं परत येत नाही. तिसरा दृष्टांत बघा. लोहाचे कनक झाले हे एके परिस्थिती केले, आता अनेक कैसे ते गेले लोहत्वाने. आता काय सांगितलं बघा, लोखंडाचं सोनं झालं तेव्हा ते काम एका कुणी केलं? परिसानं. परिस नावाचा जो काय आहे रत्न, त्या परिसामुळे लोखंडाचं सोनं झालं. परंतु आता तो गेलेला लोखंडपणा जो आहे होता, तो लोखंडपणा गेला ना, तो लोखंडपणा दुसरा कोण परत आणेल सांगा बघू? परत कुणाला त्याला लोखंड करता येते? जे परिसानं सोनं ज्याचं झालेलं आहे तसं साधनेनं युक्त होऊन जो अनन्य झालेला आहे, अनन्य भक्तीनं जो एकरूप झालेला आहे, तो परत मनुष्य देहाला म्हणजे जीव रूपाला येईल का? येणार नाही. जसं परत लोखंड त्या सोन्याचं होणार नाही तसा तो परत जन्माला येणार नाही. किती सुंदर दृष्टांत, त्याच्यावरचा दृष्टांत आहे. त्याच्या पुढचा आणि म्हणतोय बघा की परीस सानिध्यात लोखंडाचं सोनं होतं झालं तर दुसऱ्या कोणत्याच पदार्थानं दुसरा एखादा पदार्थ परिसासारखा आणला आणि त्याने म्हणे त्या सोन्याला स्पर्श केल्यावर परत त्याचं लोखंड झालं, असं होत नाही.
त्यामुळे अनन्य भक्त जो आहे एकदा भगवंताशी एकरूप झाला की पुन्हा होत नाही. अगदी शेवटचा दृष्टांत दिलाय बघा. दुधाचं एकदा तूप झालं, काय म्हणतात बघा, म्हणून तूप होऊन या मागवते, जेवी दूधपण न याची निरुते. दूधपणाला परत येत नाही, तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. शेवट केलाय बघा तिथं. पाहून या, कुणाला प्राप्त होऊन, भगवंताला प्राप्त झाल्यानंतर, तूप झाल्यानंतर तसा दूधपणा येत नाही. तैसे त्रैलौकिक सत्य सांगतो तुला की त्याप्रमाणे या परधामाला प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाची पुनरावृत्ती नाही. तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. काय म्हणतात, मनोनी तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा न याची निवृत्ती. निवृत्ती शब्द काय ना, ठामपणे सांगतो होणारच नाही. हे त्रैलोकिक सत्य आहे. की तुला सत्य सांगतो की दुधाचं एकदा तूप झालं की पुन्हा तुपाला दूधपणा प्राप्त होत आणता येत नाही. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाल्यावर जीव पुन्हा जन्माला येत नाही. काय सुंदर दृष्टांत दिल्यात माऊलीने बघा. या दृष्टांतावर अभ्यास करण्यासारखं आहे बरं. काय सोडू नका दृष्टांत म्हणून नुसते. कळलं असेल आपल्याला, सिद्धांत कळला असेल, कारण सिद्धांत कळण्या इतकी सोपे दृष्टांत माऊली देतात. त्यामुळे त्या दृष्टांतावरून सिद्धांत कळला असेल, पण सिद्धांताच्या पटेत पोचला असाल तर पाठीमागे येऊन परत दृष्टांतांमध्ये काय अर्थाने आहे काय शोधण्यासाठी ती एक गंमत वेगळीच आहे. आपण उद्याच्या चिंतनामध्ये त्याच्यावर आणखीन थोडासा प्रकाश झोत आपण टाकूया दृष्टांतावरती, आणि त्यावरती थोडासा विचार करून नंतर पुढे जाऊया. आजची वेळ संपलेली आहे. आजचं चिंतन भगवंताच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.